राष्ट्रीय स्वयंसेवक संघानं सावध राहिले पाहिजे. गोविंद देवगिरी महाराजांनी RSSला हा सल्ला दिलाय. आयारामांना उद्देशून महाराजांनी हे वक्तव्य केलेलं आहे. गंगा जशी नाल्यांनी प्रदूषित झाली तसंच संघ देखील प्रदूषित होईल असं वक्तव्य त्यांनी केलेलं आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघानं सावध राहिलं पाहिजे असं वक्तव्य गोविंद देवगिरी महाराजांनी केलं आहे. संघानं पण सावध राहण्याची आवश्यकता मला कधी कधी वाटत लागते. याचं कारण आहे, संघामध्ये सुद्धा संघाच्या व्यापक झालेल्या कार्यामध्ये वेगळ्या वेगळ्या तोंडातनं वेगळ्या वेगळ्या मुखातनं जी आयात केलेली मंडळी येतात, ज्यांचे संस्कार वेगळे आहेत, ज्यांना कधी संघही पटला नव्हता, ज्यांना कधी हिंदुत्वही पटलं नव्हतं आणि ज्यांना नैतिकता कशाशी खातात हे कधी कळलंच नव्हतं, अशा लोकांची आयात फार अधिक प्रमाणात झाली. तर गंगा तर शुद्धच आहे, पण गंगेतल्या नाल्यांनी गंगा प्रदूषित केली. त्याप्रमाणे प्रदूषित होण्याची शक्यता, संघ परिवार तरी प्रदूषित होण्याची शक्यता मला वाटते. आणि त्यामुळे याही ठिकाणी सावध राहण्याची फार आवश्यकता आहे.